नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये विक्की कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विक्की कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला। या चित्रपटाच्या तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे। विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं। गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेला आहे। विक्की कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सिनेमिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता। तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती। परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही। बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे। त्यामुळे विक्की कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे। विक्कीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती। मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता। त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे। चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे। आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान विक्की कौशिक आता लवकरच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे। याशिवाय रणबीर, आलिया बरोबर संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात विक्की महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये विक्की कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विक्की कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला। या चित्रपटाच्या तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे। विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं। गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेला आहे। विक्की कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सिनेमिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता। तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती। परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही। बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे। त्यामुळे विक्की कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे। विक्कीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती। मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता। त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड
5 लाख रुपये इतकी झालेली आहे। चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे। आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान विकी कौशिक आता लवकरच लक्ष्मण उर्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे। याशिवाय रणबीर, आलिया बरोबर संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात विकी महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला। या चित्रपटाच्या तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे। विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं। गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेला आहे। विकी कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सिनेमिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता। तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती। परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही। बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे। त्यामुळे विकी कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे। विकीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती। मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता। त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे। चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे। आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान विकी कौशिक आता लवकरच लक्ष्मण उर्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे। याशिवाय रणबीर, आलिया बरोबर संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात विकी महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला। या चित्रपटाच्या तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे। विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं। गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेला आहे। विकी कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सिनेमिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता।
तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती. परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही. बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे. त्यामुळे विकी कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे. विकीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती. मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता. त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे. चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे. आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे. दरम्यान विकी कौशिक आता लवकरच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय रणबीर आलिया बरोबर संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात विकी महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे. विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं. गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेला आहे. विकी कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सिनेमिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे. तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता. तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती. परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही. बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे. त्यामुळे विकी कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे. विकीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती. मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता. त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे. चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे. आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे. दरम्यान विकी कौशिक आता लवकरच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय रणबीर आलिया बरोबर संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात विकी महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या
तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे। विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं। गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेलं आहे। विकी कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सिनेमिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता। तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती। परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही। बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे। त्यामुळे विकी कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे। विकीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती। मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता। त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे। चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे। आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान विकी कौशिक आता लवकरच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे। याशिवाय रणबीर, आलिया बरोबर संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात विकी महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला। या चित्रपटाच्या तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे। विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं। गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेलं आहे। विकी कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सिनेमिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता। तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती। परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही। बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे। त्यामुळे विकी कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे। विकीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती। मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता। त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे। चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या
घरात गेलेली आहे। आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान विकी कौशिक आता लवकरच लक्ष्मण उर्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे। याशिवाय रणबीर, आलिया बरोबर संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात विकी महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला। या चित्रपटाच्या तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे। विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं। गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेला आहे। विकी कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सिनेमिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता। तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती। परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही। बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे। त्यामुळे विकी कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे। विकीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती। मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता। त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे। चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे। आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान विकी कौशिक आता लवकरच लक्ष्मण उर्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे। याशिवाय रणबीर, आलिया बरोबर संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात विकी महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला। या चित्रपटाच्या तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे। विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं। गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेला आहे। विकी कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सिनेमिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता। तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती। परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर
यशस्वी होऊ शकला नाही। बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे। त्यामुळे विकी कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे। विकीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती। मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता। त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे। चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे। आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान विकी कौशिक आता लवकरच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे। याशिवाय रणबीर आलिया बरोबर संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात विकी महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला। या चित्रपटाच्या तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे। विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं। गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेला आहे। विकी कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सिनेमिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता। तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती। परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही। बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे। त्यामुळे विकी कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे। विकीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती। मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता। त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे। चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे। आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान विकी कौशिक आता लवकरच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे। याशिवाय रणबीर आलिया बरोबर संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात विकी महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला। या चित्रपटाच्या तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे। विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर
काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं। गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेलं आहे। विकी कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सिनेमिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता। तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती। परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही। बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे। त्यामुळे विकी कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे। विकीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती। मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता। त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे। चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे। आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान विकी कौशिक आता लवकरच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे। याशिवाय रणबीर आलिया बरोबर संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात विकी महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला। या चित्रपटाच्या तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे। विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं। गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेलं आहे। विकी कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सिनेमिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता। तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती। परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही। बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे। त्यामुळे विकी कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे। विकीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती। मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता। त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे। चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे। आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान विकी कौशिक आता लवकरच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे। याशिवाय रणबीर
आलिया बरोबर संजय लीला भन्सालीच्या आगामी चित्रपटात विक्की महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये विक्की कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विक्की कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला। या चित्रपटाच्या तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे। विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं। गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेला आहे। विक्की कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सिनेमिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता। तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती। परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही। बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे। त्यामुळे विक्की कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे। विक्कीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती। मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता। त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे। चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे। आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान विक्की कौशिक आता लवकरच लक्ष्मण उर्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे। याशिवाय रणबीर, आलिया बरोबर संजय लीला भन्सालीच्या आगामी चित्रपटात विक्की महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये विक्की कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विक्की कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला। या चित्रपटाच्या तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे। विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं। गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेला आहे। विक्की कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सिनेमिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता। तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती। परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही। बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे। त्यामुळे विक्की कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे। विक्कीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती। मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता।
त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे। चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे। आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान विकी कौशिक आता लवकरच लक्ष्मण उर्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे। याशिवाय रणबीर, आलिया बरोबर संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात विकी महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला। या चित्रपटाच्या तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे। विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं। गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेला आहे। विकी कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सेन्सेनिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता। तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती। परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही। बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे। त्यामुळे विकी कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे। विकीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती। मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता। त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे। चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे। आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान विकी कौशिक आता लवकरच लक्ष्मण उर्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे। याशिवाय रणबीर, आलिया बरोबर संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात विकी महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला। या चित्रपटाच्या तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे। विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं। गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेला आहे। विकी कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सेन्सेनिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता।
तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती. परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही. बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे. त्यामुळे विकी कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे. विकीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती. मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता. त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे. चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे. आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे. दरम्यान विकी कौशिक आता लवकरच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय रणबीर आलिया बरोबर संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात विकी महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे. विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं. गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेला आहे. विकी कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सिनेमिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे. तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता. तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती. परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही. बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे. त्यामुळे विकी कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे. विकीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती. मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता. त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे. चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे. आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे. दरम्यान विकी कौशिक आता लवकरच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय रणबीर आलिया बरोबर संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात विकी महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या
तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे। विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं। गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेला आहे। विकी कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सिनेमिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता। तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती। परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही। बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे। त्यामुळे विकी कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे। विकीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती। मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता। त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे। चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे। आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान विकी कौशिक आता लवकरच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे। याशिवाय रणबीर, आलिया बरोबर संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात विकी महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला। या चित्रपटाच्या तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे। विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं। गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेला आहे। विकी कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सिनेमिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता। तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती। परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही। बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे। त्यामुळे विकी कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे। विकीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती। मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता। त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे। चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या
घरात गेलेली आहे। आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान विकी कौशिक आता लवकरच लक्ष्मण उर्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे। याशिवाय रणबीर, आलिया बरोबर संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात विकी महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला। या चित्रपटाच्या तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे। विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं। गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेलं आहे। विकी कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सिनेमिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता। तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती। परंतु मल्टी स्टार सिनेमा सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही। बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे। त्यामुळे विकी कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे। विकीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती। मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता। त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे। चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे। आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान विकी कौशिक आता लवकरच लक्ष्मण उर्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे। याशिवाय रणबीर, आलिया बरोबर संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात विकी महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा बॅड न्यूज या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिक, दीप्ती डिमरी आणि एमी विक यांचा प्रमुख भूमिका असलेला बॅड न्यूज चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित झाला। या चित्रपटाच्या तोबा तोबा, जन्म, मेरे महबूब मेरे सनम या गाण्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे। विशेष विक्की आणि दीप्तीच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं। गेल्या आठवड्यात 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलेलं आहे। विकी कौशिकची प्रमुख भूमिका असलेल्या बॅड न्यूज चित्रपटाने पहिल्या दिवशी सिनेमिकच्या रिपोर्टनुसार 8 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। तर या चित्रपटाने शनिवारी 10 करोड 25 लाखाचा गल्ला जमवला होता। तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी बॅड न्यूज चित्रपटाने शनिवारच्या तुलनेने 1 कोटी जास्त कमवून 11 करोड 15 लाखाची कमाई केली होती। परंतु मल्टी स्टार सिनेमा
सोमवारच्या परीक्षेत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही। बॅड न्यूज चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी फक्त 3 करोड 5 लाखाची कमाई केली आहे। त्यामुळे विकी कौशिकच्या चित्रपटाचा 4 दिवसाची एकूण कलेक्शन 33 करोड 2 लाख इतकी झालेली आहे। विकीच्या आधीच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आदित्य धर दिग्दर्शित उरी चित्रपटाने वीकेंडला 35 कोटी 73 लाखाची कमाई केली होती। मेघना गुलजरच्या राजीने 32 कोटी 94 लाखाचा गल्ला जमवला होता। त्या तुलनेने बॅड न्यूजची वीकेंडची कमाई केवळ 29 करोड 5 लाख रुपये इतकी झालेली आहे। चौथ्या दिवसाच्या अखेरीस चित्रपटाची एकूण कलेक्शन 33 कोटी 2 लाख रुपयाच्या घरात गेलेली आहे। आता येत्या काही दिवसात बॅड न्यूजला बॉक्स ऑफिसवर यश मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सोमवारच्या आकडेवारी पाहता येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 45 कोटीचा गल्ला जमवणार असा अंदाज परीक्षकांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान विकी कौशिक आता लवकरच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात झळकणार आहे। याशिवाय रणबीर आलिया बरोबर संजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात विकी महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे।